पूर्व मी आज कारलं बनवणार आहे. कोणाला आवडत बी नसलं तरी मी बनवलेलं कारलं साऱ्याला आवडत. तुम्ही बनवून पहा. कारल्याला लागणारं साहित्य: मी तीळ घेतले, शेंगदाणे घेतले, खोबरं घेतलं, एक लिंबू घेतलं, पण थोडं लिंबू लावायचं, आणि कारले घेतले. हे असे कारले कापून घ्या. हे असे 2-2 तुकडे करून घे त्याची. हे शेंगदाणे चांगले भाजून घे. शेंगदाणे भाजून घेतले. आता तीळ भाजून घेऊ आपण. आपले आता तीळ भाजून झाले. आता मस्त तीळ भाजले खमक. आता हे खोबरं असं लालसर भाजून घेऊ. आता हे खोबरं भाजलं. आता काढून घेऊ. आता हे घरगुती मसाला केलेला आहे मी घरी. आता हे टाकून घेऊ त्याच्यात. हे हळद टाकून घ्यायची थोडीशी. आता हे सारं मिक्सरमध्ये काढून घेऊ. हे मसाले सारे एकटी काढून घेऊ. हे असं मीठ टाकून घ्यायचं पुरीवर. आता मीठ टाकून झालं. आता असं काढून घ्यायचं. त्याला चांगलं एकजीव करायचा काढून करून. आता ह्यो मसाला भाजलेला मसाला मी बारीक करून घेतला. हे कारलं आहे तर याला थोडं लिंबू लावलं, थोडं मीठ लावलं. आता याच्यात भरून घेऊ आपण हे मसाला. असं दाबून भरायचा. आता हे तेल टाकून घेऊ आपण याच्यात. आता हे कारलं टाकून घेऊ त्याच्यात. असं सारा मसाला टाकून घ्यायचा. असा उरलेला मसाला सारा टाकून घेतला. आता थोडं पण टाकू त्याच्यात शिजायला. हे झाकण ठेवून 10 मिनटं शिजू द्यायचं. आता आपलं कारलं भरलेलं कारलं तयार झालं. तुम्ही पण करू शकता. तुम्ही पण करा. तुम्हाला जर आवडलं तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.